साहेबांना ॲम्ब्युलन्समधून शिवाजी बागला घेऊन जायचा निर्णय त्यांनी घेतला होता, तो मी बदलला. आणि बाळा नांदगाव अमिताभ बच्चनला पण आतमध्ये मीच घेतली, त्या ह्याच्यावरनं मीच घेतली त्यावेळेला. तुम्ही 8 दिवस मातोश्रीवर ठाम होता, त्यानंतर तुमचा निर्णय काय घेतला? तुम्ही निर्णय काय घेतला होता मातोश्रीवर? मी सांगतो ना, साहेब गेल्यानंतर सकाळी 6 वाजता साहेबांना ॲम्ब्युलन्समधून शिवाजी बागला घेऊन जायचा निर्णय त्यांनी घेतला होता, तो मी बदलला. आणि बाळा नांदगाव दोघांनी बदलला. नाही म्हणून सांगितलं, असं होणार नाही. आमचा एक शाखा पण गेला तर आम्ही त्यांना ट्रकमधून टेम्पोतून घेऊन जातो. बाळासाहेबांना गपचिप का ॲम्ब्युलन्समधून न्यायचा आम्ही? मी तो निर्णय बदलला. मी नाही म्हटलं ऐकणार कोणाचा, मी निर्णय बदलला. तो विचारा त्यावेळेला पत्रकार होते, त्यांना विचारून घ्या, सांगतील तुम्हाला. नाही, आधी 2 वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या वरती डॉक्टरांचे उपचार चालू आहेत असं सांगा. तशा पद्धतीने मी संध्याकाळपासून 2दा स्टेटमेंट दिली. आणि नंतर 8 वाजता तर आज ठाकूर नाही आहेत, खासदार ठाकूर आज नाहीत आमच्याकडे, ते माझ्यासोबत होते तेव्हा ते. मग 8 वाजता मला सांगितलं त्यावेळेला संध्याकाळी, नेमकं टाईम मॅटर तर माहिती नाही, की साहेब गेले म्हणून आता तुम्ही सांगा लोकांसमोर जाऊन. गेलो. अमिताभ बच्चनला पण आतमध्ये मीच घेतली, त्या ह्याच्यावरनं मीच घेतली त्यावेळेला. आणि म्हणून हे वास्तव आहे. मी कधीही कोणी का खोटं बोलेन मी, माझं काय स्वार्थ त्यामध्ये. पण महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे नुसतं मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेससोबत जात नाहीत, तर स्वतःच्या बापासाठी काय केलं, बापाच्या बाबतीत काय केलं हे पण महाराष्ट्राला कळू देत ना, समजू देत ना. उगागोने काल निघून गेलं माझ्या तोंडातून, ते निघून गेलं का? ही कसली कुत्री भुंकताय ती? यांना विचारतो कोण? या अंगावर सोडलेली आहेत. आणि त्यांना घाबरणार की मी नाही, आमदार सदम नाहीये बांधवानो.